जोश घेऊन आलेला आहे आणि तीच रग आणि तीच धमक दाखवत आहे. दादा काय सांगाल? बैल तोच जोश तोच दराला घेऊन वापस आम्ही मैदानात आलोय. न संपलो नाही ना संपणार नाही. बघा. कसं वाटतंय आजचं नियोजन कसं वाटलं? आज टिटवीने काय आगळं वेगळं काय करून दाखवलं? आज मन खोलून पळाला आमचा बैल. एवढे दिवस म्हणजे बोलत होते लोक का बैल नाही पळत नाही पळत, तरी लोकांना बी बघितलं असेल का आज बैल पळाला ना मालकासाठी पळाला. आज टिटवी नमस्कार मित्रांनो, गाडा मालक या चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे. आणि आज उसाटण्याचा बिंदोडचा मैदान आणि मुंबईचा लाडका डबल हिंदकेसरी टिटवी आज आपल्यासोबत आहे आणि उत्तम असा गुलाल प्राप्त झालेला आहे. आणि मालकासाठी आज संघर्ष योद्धा म्हणून टिटवी मालकासाठी गुलाल प्राप्त झालेले आहे. दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आता नियोजन आपला गौरीपाड्याचा शिवा होता ना, आपल्या त्याच्यात टिटवी निघाला. शिवाची गाडी जमलेली होती व्हॉट्सअपवर. सुंदर असा टिटवी गुलालामध्ये घुसला धाग्यावर, काय सांगाल? तर सुटावत निघतोच तो ना. शिवा पण चांगला आम्हाला साथ दिली त्या शिवानी. तिथं आम्ही गाडी विजय प्राप्त केला. आज टिटवी कुठेतरी मुंबईमध्ये मागील थोडासा संघर्षामध्ये कुठेतरी थांबला गेला होता, पण पुन्हा मुंबईमध्ये तोच दरारा आणि तोच जोश घेऊन आलेला आहे, काय सांगाल? आम्हाला गुलाल नव्हते जास्त करून. आम्हाला होते म्हणजे असा मधीत मधीत 1-2 गुलाल होते. पण आम्हाला जास्त करून गुलालच नव्हते. सगळ्या गाड्यात पडत होत्या. ना आम्हाला पैरं बी द्यायला कोण हा नाही करत होते. आम्ही ज्यांना बैल दिले ते आम्हाला बैल द्यायला नकार देत होते. तर आम्ही गौरीपाड्याचा शिवा त्याच्याशी नियोजन केला ना आज गुलाल. ज्यांनी ज्यांनी टिटवीला कुठेतरी बघितलं का टिटवी कुठेतरी मागील काळामध्ये संघर्ष करतोय आणि कुठेतरी गुलाल प्राप्त होत नाही, पण त्यांना आज टिटवीने करून दाखवलं का मी सुद्धा कुठेतरी कमी नाही, कारण मी पण डबल हिंदकेसरी आहे. त्यानं पण बघितलं असेल त्यावेळी आज गाडी बैल किती पळाला. बैल पळतच होता. खाली आम्हाला पैऱ्याची अडचण येत होती. त्याच्यामुळं आम्हाला गुलाल प्राप्त होत नव्हता जास्त करून. बघा मित्रांनो, खूप सुंदर सांगितलेलं आहे आणि संघर्ष योद्धा टिटवी डबल हिंदकेसरी आणि आज उसाटणा बिंदोडच्या मैदानामध्ये गुलाल प्राप्त झालेत. मोठे शेट सुद्धा आहेत. टिटवीने अखंड महाराष्ट्र मागील सीझनमध्ये गाजून दाखवली होती, पण कुठेतरी या सीझनमध्ये थोडासा गुलाल प्राप्त होत नव्हता. काय सांगाल, काय झालं होतं? मागच्या सीझनला तर आमचा कोणी नावच घेत नव्हता. जो तो येत आम्हाशी शर्यत करायला नाहीत बोलत होता. या सीझनमध्ये आमचं नियोजन नाही तर आम्हाला पैऱ्यामुळं थोडी गडबड होत होती, म्हणून आमचा जरा गुलाल पडले. नाहीतर आम्ही पण संघर्षमधनंच आलोय. एक शून्यातूनच वरती आलोय कधी पण. त्याच्यामुळं टिटवीने आज आम्हाला गुलाल दिला. मागील काळामध्ये टिटवी जेव्हा टॉपमध्ये पळत होता तेव्हा टॉपचे नंदी महादेवाचे नंदी दिसत होते आणि टॉपचे नियोजन होत होते. मथुर दिसत होता, लाडू दिसत होता, त्याच्यानंतर बरेचसे महादेवाचे नंदी दिसत होते, काय सांगाल? बैल जेव्हा पळतो तेव्हा सगळी फोन करतात. जेव्हा नाही पळत तेव्हा एक जण फोन नाही करत आपल्याला. आता आपला बैल पळतोय तर आपल्याला फोन करणार आहेत. नाही पळत तर कोण फोन विचारत पण नाही आपल्याला. तुमचा बैल काय आहे, कसा आहे? विचारत पण नाही. बघा मित्रांनो, कुठेतरी संघर्ष करून आज गुलाल प्राप्त झालेले आहेत आणि जेव्हा बैल पळतोय तेव्हाच पैरे मिळतात. पण आता पैऱ्यासाठी खूप अडचणी येत होत्या, पण पुन्हा त्यांना दाखवून दिलंय का खरोखरच मी संपलो नाही, मी संयम, शांतता आणि कार्यक्रम करून दाखवला आहे. तो दाखवतोच. जेव्हा वेळ येते मालकाची तेव्हा तो दाखवतोच का मी आहे, संपलो नाही. कुठेतरी बैल थांबला होता त्यावेळेस दादांनी सुद्धा खूप कष्ट आणि संघर्ष केला, काय सांगाल दादांच्याबद्दल? ते करतातच. सर्व असतात. सर्व आमची पोरं असतात. सर्व सरकारी करतात आम्हाला. मग आम्ही करतो नियोजन पुढचा आणि आम्हाला गुलाल भेटला. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलेलं आहे आणि सहकारी सुद्धा सोबत आता आहे. ज्यावेळी आम्हाला पैरे नाही दिले, त्यांच्याशी आम्ही गाडी 100% खेळणारच आहे. ना आम्हाला बैल जे देतील त्यांना आम्ही वापस बैल देऊ. ना ज्यावेळी नाही दिले त्यांच्याशी आम्ही गाडी खेळणार आहे. काय दादा काय सांगाल? 100% गाडी खेळणारच आहे आम्ही. त्यांनी तुम्हाला पैरे दिले नाही, पण टिटवीने ते आज करून दाखवलं. नक्कीच कार्यक्रम होणार का? हो 100% होणार. बघा मित्रांनो, सुप्रसिद्ध गाडा, मग दादा तुमची ओळख सांगा. भरत गायकर. आज टिटवीने सुद्धा एक अखंड मुंबई आणि घाट सुद्धा गाजवलेला आहे. डबल हिंदकेसरी किताब घेतलेला आहे. काय सांगाल टिटवीबद्दल? दादा बोला, कुठे कुठे झाला हिंदकेसरी? झाला सातारा भागातच आपल्या झालेत दोन्ही हिंदकेसरी. एक महाराष्ट्र केसरी झाला आहे. तर आपला सर्व तेव्हा नाना होता. आता नाना आपले नाही आहेत म्हणून आपण सर्व करतोय. नाना बाहेर आहेत, पण आपणच सर्व करतोय. नाना असता तर एक नंबरमध्येच बैल आहे. नाना आहे 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 म्हणून आम्ही आहे.
बघा मित्रांनो, आज टिटू सुद्धा तोच जोश घेऊन आलेला आहे आणि तीच रग आणि तीच धमक दाखवत आहे. दादा काय सांगाल? बैल तोच जोश तोच दराला घेऊन वापस आम्ही मैदानात आलो आहे. न संपलो नाही ना संपणार नाही. बघा मित्रांनो, बोला दादा बोला. नाही नाही बोल 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 बोला. कसं कसं वाटतंय आजचं नियोजन कसं वाटलं? आज टिटवीने काय आगळं वेगळं काय करून दाखवलं? आज मन खोलून पळाला आमचा. बैल एवढे दिवस म्हणजे बोलत होते लोकं का बैल नाही पळत, नाही पळत. तरी लोकांना बी बघितलं असेल का आज बैल पळाला ना मालकासाठी पळाला. आज टिटवी सोबत कुठला पायरा झाला? गौरीपाड्याचा शिवा तो आपल्या पैऱ्यात आलता. WhatsAppवर गाडी जमलेली ना आपण आज विजय प्राप्त केला. विरुद्ध गाडी कुठली होती दादा? विरुद्ध गाडी सुकापूरचा शिवा ना पालेगावचा भावऱ्या ही गाडी होती. गाडी जेव्हा खाली सुट्टीला एकदम स्तब्ध उभी होती. पण समोरची जी गाडी होती ती लागतच नव्हती. खूप हालचाल होत होती. तर काय वाटत होतं तुम्हाला? मनात आपल्या धाकधुकच होती, पण गाडी दोन्ही समांतर सुटल्या ना आपले धाग्यात गुलाल घेतला. बघा खूप सुंदर असा महादेवाचा नंदी धाग्यावर ओव्हरटॅक तो करतोच आणि आज ते करून दाखवलेले आणि मालकासाठी सिद्ध करून दाखवलं का मी कुठेतरी आहे आणि डबल हिंदकेसरी टिटवी आज गुलाल प्राप्त झालेला आहे. पुढील नियोजनासाठी दादा शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही बी व्हिडिओमध्ये आम्हाला घेतला त्यासाठी धन्यवाद.